योद्धा न्यूज मराठी. दोंदे येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा आणि श्रीराम जन्मोत्सव उत्साहात. तंटामुक्तीचा आदर्श आणि गौतमी पाटील यांच्या नृत्याने रंगली मैफल. खेड, राजगुरुनगर. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दोंदे येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव आणि श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाने आपल्या सामाजिक एकोप्याची आणि सांस्कृतिक वारशाची परंपरा या वर्षीही तितकीच प्रबळ असल्याचे दाखवून दिले. तंटा गावातच मिटवणारे आणि अधिकारी घडवणारे गाव. यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात घोलप साहेब यांनी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, गावातील कोणतेही भांडण पोलीस स्टेशन किंवा तालुक्यापर्यंत जाऊन न देता ते गावातच सामोपचाराने मिटवण्याची मोठी परंपरा दोंदे गावाने जपली आहे. हे केवळ बागायतदार गाव नसून येथून 2 ते 3 IAS अधिकारी आणि अनेक पोलीस अधिकारी घडले आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे. गावांतर्गत सामंजस्य. तंटामुक्ती. अध्यक्ष, सरपंच आणि ग्रामस्थ वादाचे निवारण गावातच करतात. हा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. शैक्षणिक वारसा. गावाने शिक्षणाला दिलेले महत्त्व आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा भरणा हा गावाचा खरा दागिना आहे. निसर्ग संपन्नता. वनराईने नटलेले आणि आर्थिकदृष्ट्या सदन गाव म्हणून या भागाची ओळख अधोरेखित केली. भक्ती आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम. यात्रोत्सवात धार्मिक विधींसोबतच खेळाच्या आणि कलेच्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. धार्मिक सोहळा. श्रीराम जन्मोत्सव आणि भैरवनाथ महाराज पालखी सोहळ्याने संपूर्ण गाव दुमदुमले होते. क्रीडा व मनोरंजन. कुस्ती स्पर्धा आणि बैलगाडा शर्यतींना रसिकांनी मोठा प्रतिसाद दिला. गर्दीचे नियोजन. यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तामुळे उत्सव शांततेत पार पडला. गौतमी पाटील यांच्या नृत्याचा जलवा. स्टेज हेच माझे सर्वस्व. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली ती प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील. त्यांची एक झलक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील तरुण आणि आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर गौतमी पाटील यांनी योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिसाद. येथील महिलांचा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप सकारात्मक होता. दोंदे ग्रामस्थांचे प्रेम पाहून खूप आनंद झाला. चित्रपट आणि स्टेज शो. चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्या स्टेज शो सोडणार का या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मी माझे कार्यक्रम आणि स्टेज कधीच सोडणार नाही. स्टेज हेच माझे सर्वस्व आहे आणि ते माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. या यात्रेनिमित्त दोंदे गावातील सामाजिक वीण अधिक घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच भक्ती आणि कलेच्या उत्सवाने पंचक्रोशीतील नागरिक सुखावले. नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही या भैरवनाथ यात्रा रामनवमी निमित्त दोंदे या ठिकाणी खेड तालुक्यामधील पुणे जिल्ह्यातील या दोंदे गावात आलात. तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी? जय श्रीराम सगळ्यांना. खूप छान वाटलं मला आणि महिलांचा प्रतिसाद खूप छान होता. सर्व प्रेक्षक वर्गांचा प्रतिसाद खूप छान होता आणि सगळे उत्साही होते आणि शेवटपर्यंत मज्जा केली आहे आम्ही आणि खूप छान वाटलंय प्रतिसाद. आता ताई, आता नुकतंच तुम्ही चित्रपटामध्ये देखील पदार्पण केलेलं आहे. मग आता या क्षेत्राकडे तुम्ही आता आम्हाला जरा संकोच पडत चाललाय, त्याबद्दल तुमचं मत? नाही, अजिबात नाही. मी कार्यक्रमाला पहिलं म्हणजे मी कार्यक्रम हे कधीच सोडणार नाहीये. स्टेज हे माझं सर्वस्व आहे म्हणून मी स्टेज शो कार्यक्रम कधीच सोडणार नाहीये. मला खूप छान वाटतं स्टेजवर. धन्यवाद ताई. थँक्यू. काम करत असताना स्थानिक लोकांची कुठलाही भांडण तंटा नाही आणि जरी झाले तरी गावातील ग्रामस्थ मंडळी, तंटामुक्त अध्यक्ष असतील, सरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्या सर्वांनी एकत्र मिळून ते गावातच कसं मिटल या पद्धतीचा प्रयत्न करणारं हे गाव. आपल्या गावातली भांडणं पोलीस स्टेशनला जायला नको, तालुक्याच्या ठिकाणी जायला नको, याची विशेष काळजी घेणारं गाव आहे.
आणि या गावाला तशी परंपरा आहे. या गावात मला वाटतं 2 ते 3 IAS ऑफिसर आहेत, काही पोलीस अधिकारी आहेत आणि असं एकदम आणि वनराईने नटलेलं गाव, पूर्ण बागायत क्षेत्र असणारं गाव, सदन असणारं गाव आणि मग या गावातील यात्रा म्हटलं की